दिनांक 7 सप्टेंबर रोजी शिरपूर नगर परिषदेच्या श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात कपडे वाटप कार्यक्रम संपन्न। गावातील दानशूर व्यक्तिमत्व असलेले चहा हॉटेल व्यवसायातील एक प्रसिद्ध नाव कमलेश कलेक्शनचे मालक व गार्डन ग्रुप अध्यक्ष अर्जुन मंगा चौधरी यांनी 40 वर्षापूर्वी त्यांच्याबरोबर चहा हॉटेलमध्ये कप बशा धुणारे वेटरचे काम करणारे सवंगडी यांना कपड्याचा आहेर देऊन सत्कार केला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे धुळे जिल्हा अध्यक्ष बबनभाऊ चौधरी होते। किसान विद्या प्रसारक संस्थेच्या खजिनदार आशाताई रंदे, माजी नगर अध्यक्षा संगीताताई देवरे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष अभिमन भोई, मर्चंट बँकेचे माजी अध्यक्ष कैलास अगरवाल यांच्या हस्ते कपडे वाटप करण्यात आले। या प्रसंगी सेवानिवृत्त महाराष्ट्र बँकेचे शाखा अधिकारी जगदीश कलाल, सूत गिरणीचे कमल भंडारी आदी उपस्थित होते। प्रास्ताविक M.K. भामरे यांनी केले। सूत्रसंचालन प्राध्यापक युवराज बेडिस्कर व आभार B.V. गिरासे यांनी मानले। हॉटेलमध्ये नोकरी करत असताना सर्व ग्राहकांना सेवा पुरवण्याचे काम केलं। प्रामाणिकपणे ज्यांनी अनेक वर्ष हॉटेल नौकर म्हणून काम केलं ते आमचे मोठे बंधू, तसेच आमच्या तेली समाजाचे माजी अध्यक्ष अर्जुन भाऊ चौधरी यांच्या संकल्पनेतनं आणि या ज्येष्ठ नागरिकांची चळवळ, ज्येष्ठ नागरिकांना एकत्र करण्याचे काम ज्यांनी या तालुक्यात आपल्या सर्वांच्या सोबत, तसं आपण पण सर्वांनी केलेलं आहे। कलाल बापू असेल ते असेल तर ते दुसरे M.K. भामरे या ठिकाणी सर्वांची नावं घ्यावी। त्याच्यात कैलास सेठ आहेत, मर्चंट बँकेचे माजी प्रेसिडेंट, काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते माननीय अभिमन वेलजी भोई। सर्व परिवर्तन झालं शिरपूरमध्ये, पण त्यांनी काही काँग्रेसची निष्ठा सोडली नाही, काँग्रेसमध्ये येते। या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्यांना एक राजकीय वारसा आहे, एक आदर्श असं ज्यांचं काम आहे ते आशाताई रंदे या नगराध्यक्षा, संगीताताई देवरे नगराध्यक्ष होत्या। आम्ही विरोधी पक्षाच्या माणूस म्हणून काँग्रेसच्या विरुद्ध भांडण करायचं, पण ताई नगराध्यक्ष असताना एक पण तक्रार केली नाही, भांडण पण केलं नाही। असं एक चांगलं काम केलेल्या माजी नगराध्यक्ष संगीताताई देवरे, कलाल भाऊसाहेब, बाबा या ठिकाणी सर्वांचे नावं घेता येतील मला, सर्वांचे नावं मला माहिती आहे। भाई असे आहे ना, भाई इतकं लांब का तर सर्व माझे परिचयाचे ज्येष्ठ श्रेष्ठ माझे अनेक विषयात ज्यांनी मार्गदर्शन केलं असं सर्व या ठिकाणी उपस्थित ग्राहकांना त्या ठिकाणी हॉटेलमध्ये सेवा देण्याचं काम केलं, नोकरी केली आणि आपल्यासोबत त्या कालखंडामध्ये शेकडो लोकांनी आपण जे काम केलं तेच काम केलं। ते मला निमंत्रण द्यायला आले तेव्हा मी त्यांना विचारलं की आतापर्यंत तुमच्यासोबत काम करणाऱ्यांची संख्या किती असेल, तर त्यांनी मला जवळपास 150च्या आसपास सांगितले, म्हणजे वेगवेगळ्या वेळेला सोबत काम केलेले कार्यकर्ते। आणि त्याच्यातनं जवळपास 75 ते 80 लोक मयत झालेले। उर्वरित जे लोक आहेत त्यांच्या 5-5च्या ग्रुपने 5-5 लोकांचं या ठिकाणी सत्कार करून त्यांना एक कपड्यांच्या आहेर देण्याचं त्यांच्या डोक्यात आलं आणि ते मला निमंत्रण देण्यासाठी आले। आणि त्यांना मी सांगितलं की मी कुठेही असेल, परंतु आपला एक आदर्श असा कार्यक्रम आहे आणि समाजाला ते एक प्रबोधन व्हावं, एक समाजाला एक दिशा मिळावी असा हे कार्यक्रम आहे।